नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तूळ राशीचे अक्षय तृतीयापासून नवीन अध्याय सुरू होणार आहे. सर्व ग्रह बदलणार आहे आणि या गोष्टी नक्की होणार आहे. मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत तूळ राशीबद्दल आणि येणाऱ्या अक्षय तृतीयापासून सुरू होणाऱ्या एका अत्यंत महत्त्वाच्या काळाबद्दल. त्याआधी मित्रांनो, जर तुमच्या आयुष्यात वारंवार अडचणी असतील, दुःख असेल, संकट असतील, समस्या असेल, पैसा टिकत नसेल, नोकरी व्यापारात प्रगती नसेल, नात्यात काहीतरी कटुता निर्माण झालेली असेल, कर्ज झालेलं असेल, आरोग्याच्या समस्या असतील, कुठल्याही समस्या, दोष तुमच्या आयुष्यात, तुमच्या जीवनात सुरू असतील, पत्रिका बघा, सविस्तर पत्रिका बघा. त्यात दोष आहे की नाही ते जाणून घ्या आणि असतील तर त्यावर उपाय आणि सेवा करा. तुमची पत्रिका नेमकी काय सांगते आहे, कशामुळे आयुष्यात सगळं उलथापालथ झालेली आहे, पत्रिकेमुळे तर नाही ना. हे सगळं समजून घेण्यासाठी पत्रिका चेक करणं, पत्रिका बघणं महत्त्वाचं असतं. ही पत्रिका तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही आम्हाला दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करावा. त्यावर आम्ही उपाय सांगू, सेवा सांगू. ते तुम्ही केले तर नक्की तुम्हाला यापासून मुक्तता मिळेल. आणि जीवनात काय करावं, कोणता मार्ग निवडावा, प्रश्नाची उत्तरं काय मिळतील, याच्यासाठी तुम्हाला योग्य मार्गदर्शन हवं असेल, तेही पत्रिका बघून, सर्व ग्रह बघून तुम्ही काय करावा, कोणता निर्णय घ्यावा, याबद्दल सुद्धा आम्ही तुम्हाला सविस्तर मार्गदर्शन करू. यासाठी तुम्ही दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर आम्हाला संपर्क करू शकतात. मित्रांनो, अक्षय तृतीया हा फक्त शुभ दिवस नाही, तर हा असा क्षण आहे जिथून तुमच्या आयुष्यातील असंतुलित गोष्टी संतुलित होऊ शकतात. आणि तूळ राशीसाठी हा काळ घेऊन येतो आहे समतोल, निर्णय, नात्यांमध्ये बदल आणि नवीन दिशा. तूळ राशीच्या लोकांनो, तुमचा स्वामी ग्रह शुक्र आहे आणि या काळात शुक्रासोबत गुरु, शनी आणि राहू केतू यांचा प्रभाव दिसणार आहे. शुक्र तुमच्या नात्यांवर प्रभाव टाकेल, गुरु काही चांगल्या संधी देईल, शनी तुमची परीक्षा घेईल, राहू केतू अचानक बदल घडवतील. यामुळे काही गोष्टी सुधारतील, काही गोष्टी तुटतील आणि काही नवीन सुरुवात होईल. तूळ राशीचे लोक नेहमी संतुलन ठेवण्याचा प्रयत्न करतात, पण या काळात निर्णय टाळू नका. इतरांना खुश करण्यासाठी स्वतःला त्रास देऊ नका, कन्फ्युजनमध्ये राहू नका, कारण निर्णय न घेतल्यामुळे मोठ्या संधी हातातून जाऊ शकतात. तूळ राशीसाठी पैशाच्या बाबतीत हा काळ मध्यम राहणार आहे. इन्कम स्थिर राहील, खर्च थोडा वाढू शकतो, लक्झरी गोष्टींवर खर्च वाढेल. म्हणून बजेट बनवा, अननेसेसरी खर्च टाळा, सेव्हिंगवर लक्ष द्या. हा काळ तूळ राशीसाठी नात्यांमध्ये खूप महत्त्वाचा आहे. काही नाती मजबूत होतील, काही नाती तुटू शकतात. प्रेमसंबंधात क्लॅरिटी येईल, खरं कोण आणि खोटं कोण हे समजेल. पण स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट विसरू नका. या काळात तुमच्या मनात कन्फ्युजन वाढू शकतो, काय बरोबर आणि काय चुकीचं याचा विचार सुरू राहील. निर्णय घेणं कठीण जाईल, पण स्वतःवर विश्वास ठेवा, शांतपणे विचार करा. अक्षय तृतीयापासून जर तुम्ही काही उपाय केले तर खूप फायदा होईल. शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करा, ओम शुक्राय नमः या मंत्राचा जप करा. हा काळ नवीन सुरुवातीसाठी योग्य आहे. नवीन नातं, नवीन काम, नवीन निर्णय, पण दुसऱ्यांसाठी नाही तर स्वतःसाठी निर्णय घ्या. शेवटचा संदेश तूळ राशीच्या लोकांनो, हा काळ तुमच्यासाठी बॅलन्स आणणारा आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, योग्य निर्णय घ्या आणि स्वतःची व्हॅल्यू ओळखा. कारण अक्षय तृतीयापासून सुरू होणारा हा काळ तुमच्या आयुष्याला योग्य समतोल देणारा आहे. हा व्हिडिओ, ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. योग्य मार्गदर्शन हवं असेल, पत्रिका बघायची असेल तर व्हॉट्सॲपवर मेसेज करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.